रेमंड संकुलात प्रथमच युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात कोपटचा राजा मित्र मंडळाने सहजपणे शिस्तबद्ध पद्धतीने 9 थर रचून 5 लाख रुपयांचं बक्षीस मिळवलंय। पावसाच्या रिमझिम सरींमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कोपटच्या राजाने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उत्सवाला भेट देऊन पहिल्याच वर्षी यशस्वी आयोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केलंय। धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आणि आज जागतिक स्तरापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे। युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे, टेनेक्स हॅबिटेट खेड तालुका रहिवासी संघ प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने दहीहंडी उत्सव भरवण्यात आला आहे। या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली। मुंबई ठाणे शहरातील अनेक गोविंदा पथकांनी उत्सवासाठी येथे गर्दी केली होती। त्यात ठाण्यातील सहयोग मित्र मंडळ, लक्ष्मी चिरागनगर, साईप्रसाद मित्र मंडळ यांनी 8 थरांची सलामी दिली, तर अनेक मंडळींनी 7 व 6 थरांची सलामी देऊन उत्साह वाढवला। काही महिला पथकांनीही सलामी दिली। हिरकणी महिला पथकाने 5 थर लावून नागरिकांच्या टाळ्या मिळवल्या। रेमंड संकुलात दुपारी कोपटचा राजा मित्र मंडळाने आगमन झाल्यानंतर 9 थर लावून सलामी देणार असल्याचं जाहीर झाले। त्याही मंडळाचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये 9 थर रचल्यास 3 लाखांऐवजी 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचं जाहीर केलं। त्यामुळे नागरिकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली होती। या गोविंदा पथकाने पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली। शांतपणे एकमेकांना प्रोत्साहन देत पथकाने दिलेल्या 9 थर रचले। तुरिया चौधरी या मुलाच्या 9व्या रथावरून हात उंचावत हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला। या उत्कंठावर्धक थराचे साक्षीदार झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला। या उत्सवाला आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर अशोक वैती, परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। ठाणे हा गोविंदाचा माहेरघर आहे आणि आज दिघे साहेबांनी ही अंडी म्हणजे ठाण्याचं जे अंडीचं महत्त्व दिघे साहेबांनी 7 समुद्राच्या पलीकडे पोचवण्याचं काम केलेलं आहे। तेच कार्य आज आमचे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे परिवहन मंत्री आणि आमचे नेते प्रतापजी सरनाईक साहेब, त्यांच्या माध्यमातून पूर्वेश सरनाईक साहेब हा गोविंदाला देशाच्या पातळीवरती पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे हंडी म्हणजे हंडी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही प्रयत्न करून आम्ही हा यशस्वी कार्यक्रम करायचा केलेला आहे। आजपर्यंत आम्हाला आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी आणि सरनाईक साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी या कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम चांगला यशस्वी व्हावा यासाठी सन्मान करून, आमचा प्रयत्न करून आम्हाला यशस्वी करण्यासाठी मान दिला आणि याच्या पुढे आता आमच्या संध्याकाळपर्यंत चांगले आपला 9 थर कोपटच्या राजाने 9 थर लावले आणि त्यांनी 9 थर लावून त्यांचा विक्रम ठाण्यासाठी आम्ही जी 9 थराची अंडी ठेवली होती ती कोपटच्या राजाने 9 थर लावून त्यांचा पहिला नंबर घेऊन 3 लाखाचं बक्षीस प्रदान करून ते गेलेले आहेत। आता अजून पुढे आमचा कार्यक्रम पुढे चालू आहे, त्याच्या पुढे बघू आपण। जय जवानवाले पण येणार आहेत, मुंबईचे 2-3 गोविंदा पथक येणार आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही बघू पुढे आता कसं पुढे चालणार आहे। नमस्कार, आम्ही खूप महिला हा पहिल्यांदाच आम्ही एक्सपिरियन्स करत आहे आणि आमच्या टेनेक्स हॅबिटेटमध्ये इथे रेमंडला हा पहिलाच सोहळा पार पडत आहे। याबद्दल तर आम्ही खूपच खुश आहोत। सकाळपासून ह्याची तयारी आम्ही पाहत आलेलो आहोत आणि आता तर शिंदे साहेबांनी, आमच्या इथे माननीय शिंदे साहेबांनी उपस्थिती लावली आहे, त्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा अजूनच उंचावर पोचलेला आहे। आता जसा यावर्षी हा सोहळा आम्ही करत आहोत, असंच प्रत्येक वर्षी सोहळा करत जाणार आहोत आणि त्याचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत जाणार आहे। जेवढे गोविंदा पथक आलेत आहे ते आणि अजून येत आहेत त्यांनाही आम्ही धन्यवाद करतोय आणि सगळ्या सेफ्टीच्या हिशोबाने, काळजीने हा कार्यक्रम आमचा पुढे चालत आहे आणि माननीय तुकाराम आमरे यांनी जो आयोजित केलेला कार्यक्रम हा यशस्वीरित्या आतापर्यंत पोहोचलेला आहे आणि पुढेही पोहोचत जाणार आहे। आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानत आहोत।